सुकावल्यावर भाजूची फॅशन झाली. ही गरम भाजणारी. जय महाराष्ट्र मित्रांनो, कोकणचं रायडरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गावाहून निघताना समोर दिसणारा हा प्रसन्न सूर्योदय आणि कानावर पडणारे हे भक्तिगीत. हे गाणं मंदिरात वाजत होतं आणि त्या सुरांनी मनाला साथ घातली. थोडं पुढे गेल्यावर एका दुसऱ्या मंदिरातून दिसणारा हा सूर्योदयाचा देखावा बघा. आता आपण कूच करतोय अथांग समुद्राकडे. कोकणातला रस्ता आणि बाजूला दिसणारा निळाशार समुद्र. हे दृश्य पाहण्यासाठी मी किती आसुसलो होतो हे फक्त मलाच माहिती आहे. कुणकेश्वर मंदिराकडे जाणारा हा घाट आणि समोर पसरलेलं रौद्र देखणं रूप. यानंतर आपण आलो आहोत रामेश्वर मंदिरापाशी. इथली शांतता आणि पावित्र्य काही वेगळंच आहे. प्रवासात एकामागून एक येणारे हे दोन पूल ओलांडताना असं वाटतं की आपण निसर्गाच्या कुशीत शिरतोय. प्रवासात भूक लागली आणि मी थांबलो एका साध्या पण चविष्ट हॉटेलवर. गरम गरम भजी पाव आणि ही गोड मांजर. थोड्याच वेळाने मी येऊन पोहोचलो कणकवलीला. ही आहे कणकवलीची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि शाळेच्या बाजूलाच एक भलं मोठं मैदान आहे. मैदानाच्या बाजूलाच हे कणकवलीचं कॉलेज सुद्धा आहे. हे आहे नानीचो वाडो ॲग्रो टुरिझम. इथला मालक म्हणजे स्मितेश शहरातील सुखाची नोकरी सोडली आणि आपल्या पूर्वजांचं मातीचं घर पुन्हा जिवंत केलं. शेणाने सावरलेले खळ, दगड मातीचं बांधकाम आणि समोरची ही हिरवीगार भाजीपाल्याची बाग. हे उभं करताना त्याला अनेक आर्थिक अडचणी आल्या, पण त्याने हार मानली नाही. आज हे घर ॲग्रो टुरिझमचं उत्तम उदाहरण आहे. या आहेत या सुंदरशा वाड्यातल्या नानी. गेल्या वर्षी मी आलो तेव्हा बघितलं तर पूर्णच चप्पल खाली पडलं होतं. इथे रिक्षा टाकलं पडला. इथे आमचे काका वगैरे त्यांनी जो भात शेतीत चिखलात जरा खेळलो. हे शेती काय असते किंवा हे लोकांचं लाईफ असं आहे ना की रिग्रेट नाही आणि एकदम पीसफुल आहे का. ते लोकांना कसं काय एकत्र करून तर त्यांनी जेव्हा कॉट्स काढले ना एकदम सगळं ते बोलायला आम्ही लहानपणी असं झोपलो होतो भावंड आणि आमच्या मुलांना हे झोपायला मिळालं आता असं आणि आम्ही सुद्धा झोपलो आमचं म्हणजे बोलून हा एक्सपिरियन्स वेगळा होता. स्मितेश मला हा वाडा कसा उभारला गेला याचे व्हिडिओ दाखवत होता आणि त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. मित्रांनो, तुम्ही वाडा तर बघितलात ना. आता आपण नानींची गोड मालवणी भाषा ऐकूया. आता सगळा घर पुरा घरच बनवून घेतला.
रवा नाही काय नाही रवा हे नाही. बाहेर आहे पण. नको लावू रवा नाही रवा नाही? कोण नाही येणार नाही, आता. नाही, राहू द्यायचं. काय असंच लावलं. असाच लावून ठेवतात. ही पडवी ना. हा ही पडवी ही पण पडवी नाही होती गेल्या वर्षामध्ये सबन पाऊस धोधो पाऊस लागला आणि ही पडवी केली परत ती पुढची पडवी केली आधी या घर पुरा केला वरचा. हो ते दाखवलं ना व्हिडिओ आता. हा जुना घराचे. काय परिस्थिती होती ती. इथे झोपायची मी ना तर मॉडर्न रिपी पडायची अशी फटाफट फटाफट. हा मग मी माझ्या मुलगा बाबा रिप पडता कधीतरी माझ्या पोटार मधला पडात घर. लवकर. हा तर ह्याने मग लक्ष दिलं. भरपूर माणसं येईल की ना हा हा काय तर काय 5,000चा काय तितके मडके घेतल्या ना तर इथे ठेवतो आम्ही. ती त्या दिवशी या ना. पोरग्यानी पार्टी केली आणि चिकन भाजून खायची. आम्ही तेच नाही किडा आणून ठेवले. आमचे पोरगे मुंबईतून पुतणी यांचे इल्ले ना ते म्हणाले मी तेच काय करूया तर म्हटलं तुम्ही बाबा काय तर कौलार भाजा तव्यावर भाजा. होय होय कौलार भाजूची फॅशन झाली. ही गरम भाजणारी सगळे पोरगे इले काय ह्याचाच पुढे घालतो तो करतून घालतो. बिर्याणी कर व्हायाचा कर का तोच करणार. तर म्हटलं आता काय करणार खळ्यात कर म्हटलं खळा मधला म्हाताऱ्या माणसांनी सगळा केलं साफसफाई खळ्यात चूल करायची ना. खरंच यार नानींची मालवणी ऐकून मला माझ्या आजीची आठवण आली. त्यांना मग ते आंबे काजू कोकम फणस जांभळं करवंद हे सगळं त्यांनी त्यांच्या हाताने तोडून खाल्लं. आपण आणून नाही दिलं घरात. असं आम्ही एक जस्ट राऊंड करायचो त्याच्यामध्ये एक सगळं करायचो. मध्ये दिवर पोहायला आहे मंदिर आहे मग इथलं फोकाट दशावतार जे असतं दशावतार रात्रीच्या वेळेला बघायला जाणं अशा ऍक्टिव्हिटी करतो. मग घरात काय म्हणजे आता गिलावा काढायचा असेल जेवण बनवतं असं काय तरी नवीन शेतात काहीतरी काम असेल तर ते सगळं ते आपण आपल्या गावाला आल्यानंतर कसं करतो तसं. स्मितेश सोबत गप्पा मारल्यानंतर आम्हाला कळाले की ॲग्रो टुरिझम किती महत्त्वाचे आहे. हॉटेल आणि रिसॉर्टपेक्षा तिथली जीवनशैली जगण्यातच खरी मजा आहे. मित्रांनो तुम्ही कधी असं घर पाहिलंय का? तुम्हाला तुमची नोकरी सोडून असं काही करायला आवडेल का? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला या वाड्याला भेट द्यायची असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्टवर जाऊन संपर्क करू शकता. दिवसाची सर्वात मोठी धम्माल अजून बाकी होती ते म्हणजे निवती बीच. माझ्या भावाचा वाढदिवस साजरी करण्यासाठी आम्ही बोटीतून समुद्राच्या मध्यभागी निघालो. म्हातारीची चूळ बघायला आमची फॅमिली पूर्ण सज्ज झाली आणि सोबत ह्या छोट्याशा चिंडुकल्या मुली सुद्धा होत्या. समुद्राच्या मध्यभागी जाण्यासाठी आम्ही तयार झालो होतो. पाण्याच्या लाटा कापत ही बोट हळूहळू पुढे जात होती. आता खरी धमाल सुरू झाली आहे. निवती बीच वरून आम्ही बोटीने समुद्राच्या मध्यभागी निघालो. पंधरा 20 मिनिटांचा हा थरार अनुभवताना असं वाटतंय की आपण समुद्रावर राज्य करतोय. एकीकडे लाटांचा थरार आणि दुसरीकडे हा नयनरम्य नजारा. मी बोटीच्या अगदी टोकावर उभा राहून या निसर्गाचा आनंद घेत होतो. Wait a minute. थोडं पुढे गेल्यावर समोर दिसला तो भव्य गोल्डन रॉक. सूर्याच्या प्रकाशात हा खडक खरोखर सोन्यासारखा चमकतो. इकडे माणसं राहतात काय? सगळं माणसं राहतात का?
पप्पा सोडून मी डोंगर घेतले. आम्ही सगळे समुद्राच्या पाण्याने पूर्णपणे भिजलो होतो. तरीही आमचा फोटो काढण्याचा उत्साह कमी झाला नव्हता. ओल्या अंगाने विखुरलेल्या केसांसह आम्ही तिथे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले. शेवटी आठवणी महत्वाच्या. समुद्राच्या मधोमध उभा असलेला हा विशाल दीपस्तंभ बघा. जहाजांना रस्ता दाखवणारा हा खंबीर आधार. याच ठिकाणी जवळच पोर्तुगीज काळातील जुना दीपस्तंभ सुद्धा पाहायला मिळतो. इतक्या वर्षानंतरही त्या वास्तूचा तो दरारा अजूनही टिकून आहे. इतिहास आणि निसर्ग यांचा हा संगम खरोखरच थक्क करणारा आहे. प्रवासाच्या शेवटी आम्ही 2 मोठ्या डोंगरांच्या मधून बोटीने जात होतो. दोन्ही बाजूने उंच कडा आणि मध्यभागी आमची छोटीशी बोट. तो अनुभव खूपच रोमांचक होता. आम्ही गेलो होतो म्हातारीची चूळ बघायला, पण म्हातारीने काय चूळ मारली नाही. उलट खारं पाणी तोंडात गेल्याने आम्हाला चूळ मारत यावं लागला होता. आता सूर्य मावळतीला लागलाय आणि आम्ही पुन्हा नेवती बीचकडे परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. तर मित्रांनो, असा होता हा गावाहून सुरू झालेला आणि समुद्राच्या लाटापर्यंत पोहोचलेला प्रवास. आज खऱ्या अर्थाने मला वाटतंय की मी पूर्णपणे बरा झालोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नानीचो वाडोची गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.